सम्राट अशोका प्रतिष्ठान व भीम टायगर सेना यांच्या वतीने 13 वर्षापासून सम्राटदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्या ठिकाणी भीमा कोरेगाव विजयस्तंभासाठी मानवंदना देण्यासाठी या देशामधून आणि महाराष्ट्रामधून लाखो भीमसैनिक येत असतात, अनुयायी येत असतात, त्याचप्रमाणे वसमत येथून सुद्धा सम्राट अशोका प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भीम टायगर सेना मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटदादा गायकवाड आणि त्यांच्यासोबत सर्व टीम या ठिकाणी आपल्याला विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जात असतात। कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी जात होते, कारण त्या ठिकाणी बाबासाहेब मानवंदना देण्यासाठी जात होते। त्या ठिकाणी विजयस्तंभावर कोरलेलं आहे, लिहिलेलं आहे की तुम्ही एक शूरवीराची अवलाद आहात, तुम्ही बकरीची भेडीची अवलाद नसून तुम्ही वाघाची एक अवलाद आहे, हा संदेश त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी लिहिलेला आहे। म्हणून दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मानवंदनेसाठी जात होते आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातून आणि देशातून प्रत्येक भीमानुयायी आणि भीमसैनिक सुद्धा जात आहेत। या ठिकाणी अशोका प्रतिष्ठानचे सम्राटदादा गायकवाड व भीम टायगर सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुक्यामधून मानवंदना देण्यासाठी प्रबोधन रॅली त्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम ठेवलेला आहे की प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी भीमा कोरेगाव रॅलीला जायचं आहे। ज्या ठिकाणी आपण जर भीमा कोरेगावला जात असाल, एखादं मोठं बुद्धविहार असेल किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, सभागृह असेल, त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करायचं आणि भीमा कोरेगाव रॅलीला त्या ठिकाणी म्हणजे भीमा कोरेगाव इथे वंदन करण्यासाठी जात आहेत। कारण प्रबोधनाच्या माध्यमातून एखाद्या वक्त्यांचं एक भाषण आणि प्रबोधनाचं एक गाणं म्हणजे हजारो लोकांना ते प्रबोधन करणारं असतं। म्हणून प्रबोधन रॅली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 13 वर्षापासून या ठिकाणी जात असतात। मी या ठिकाणी सम्राटदादा गायकवाड व सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम। आमचे मित्र सम्राट अशोका प्रतिष्ठानचे अध्यक्ष सम्राट राजे गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मागील मला वाटते 14 वर्ष आहे, 13 आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत। आपले जे आपण ज्यांचे वंशज आहोत असे शूरवीर भीमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी सम्राट अशोका प्रतिष्ठानच्या वतीने प्रबोधन रॅली म्हणजेच आपल्या वसमत तालुक्यातून ते फार कोरेगावपर्यंत जेवढे काही आपले विहार आहेत, धार्मिक स्थळं आहेत, तिथं भेट देऊन तिथं प्रबोधन करत हे तिथं जाणार आहेत। आणि मला वाटतं 31 तारखेला रात्री 12 वाजता हे तिथं पोहोचतील, आज निघत आहे। तर सकाळी हे मानवंदना तिथे देत आहेत। या सर्व टीमला, सम्राट राजेंना व त्यांच्या सर्व टीमला मी खूप शुभेच्छा देतो। त्यांचा प्रवास सुखकर जावो हीच तथागतांची मी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा, जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। गेल्या 13 वर्षापासून वसमत शहरामधून सम्राट अशोका प्रतिष्ठानच्या वतीने व तसेच भीम टायगर सेनेच्या वतीने आणि भीम संदेश गायन मंडळ पांगरा बोखारे यांच्या विद्यमाने गेल्या 13 वर्षापासून मी वसमत शहरातून प्रबोधन रॅली काढत असतो। ज्या ठिकाणी समाज मंदिर, बौद्धविहार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही वाड्या तांड्यावर जाऊन प्रबोधन गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतो। भीमा कोरेगावचा इतिहास सांगत 1 जानेवारीला रात्री 12 वाजता त्या विजयस्तंभाला आम्ही सर्वजण मानवंदना देत असतो आणि परत येत असताना प्रत्येक गावामध्ये येत असताना प्रबोधन करत या ठिकाणी येत असतो। तर हे सर्व माझे भाऊ, माझी ताकद, हे माझे सर्व भाऊ आहेत आणि या रॅलीचा उद्देश एवढाच आहे, ही रॅली पोट भरण्यासाठी नसून ही रॅली फक्त आणि फक्त तळागाळातल्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
संविधान आणि भीमा कोरेगावचा आम्ही इतिहास सांगत असतो. आम्ही या आज 2024 या काळामध्ये आम्ही सुद्धा एखादी गाडी, स्कॉर्पिओ असेल, कोणतीही गाडी असेल, एका दिवसामध्ये जाऊन मानवंदना देऊ शकतो. परंतु आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या गायनाच्या माध्यमातून, भीम टायगर सेनेच्या माध्यमातून आणि भीमसंदेश गायन मंडळाच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आपला इतिहास कळाला पाहिजे. याकरिता या रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम.